खूप लोक ही एक्सरसाइज करतात कारण त्यांना वाटतं चेस्टची मधली लाईन याने बनेल, पण खरं सांगायचं तर चेस्टच्या मधोमध मसलच नसतो, तिथे असतो एक बोन, स्टर्नम. चेस्टची मधली लाईन तेव्हाच दिसेल जेव्हा तुमचं ओव्हरऑल चेस्ट डेव्हलप होईल. तोपर्यंत ही फेक मुवमेंट थांबवा आणि फोकस करा सायंटिफिक ट्रेनिंगवर. म्हणूनच मी प्रफुल्ल मोरे स्वागत करतो तुमचं बायसेप्सची बाराखडी या मालिकेत. इथे आपण शिकणार आहोत मसल ट्रेनिंग बिहाइंड द सायन्स आणि स्मार्ट टेक्निक्स. मागच्या भागात आपण पाहिलं स्टर्नोकोस्टल हेड कसं ट्रेन करायचं. आता सुरू करूया भाग 8, लोअर चेस्ट. चेस्टच्या स्टर्नोकोस्टल हेड मध्ये काही मसल फायबर स्ट्रेट असतात, त्यासाठी आपण फ्लॅट बेंच वापरतो, पण काही फायबर लोअर साइड कडे जातात आणि त्यांनाच इफेक्टिव्हली ट्रेन करण्यासाठी आपण करणार आहोत डिक्लाइन डंबल बेंच प्रेस. एक्सरसाइज करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बेंच 15 डिग्री डिक्लाइन करा, लेग्सनी फ्लोअर प्रेस करा, हिप आणि हेड बेंचवर टच करू नका, कायनेटिक चेन फोर्सचा वापर करा, बॅक आर्च करा, ग्रिप नॅचरल ठेवा, डंबल स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करू द्या. इसेंट्रिक मुवमेंटला शोल्डर जॉईंट वरती तर कॉन्सेंट्रिक मुवमेंटला क्लोज येऊ द्या. वल्सल व मेनवरचा वापर करा. ब्रीथ इन ब्रीथ आउट कॉन्सेंट्रिक मुवमेंट दरम्यान करा. एक्सरसाइजला रेटिंग देऊया. डिक्लाइन डंबल प्रेस 5, डिक्लाइन बार्बल प्रेस 5, डिक्लाइन स्मिथ मशीन प्रेस 3. आयसोलेशन साठी केबल क्रॉसओव्हर 4, डिक्लाइन डंबल फ्लाय 2. बस आजसाठी एवढंच. पुढच्या भागात बघूया क्लॅव्हिक्युलर हेड कसा ट्रेन करायचा. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.